नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा महाराष्ट्र फार्मर मित्रांनो. विषय काय तर आपण इथं बारामतीमध्ये आलो होतो कृषी प्रदर्शन बघायला. तर या ठिकाणी आपले महाराष्ट्रामधनं बरेच जिल्ह्यातून शेतकरी बांधव आले, कारण की या ठिकाणी सर्व मॉडेल फार्मिंग कशी करावी आपल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामधले आणि डेव्हलप कसे काय होतील याच्याबद्दल सर्व विचार केलाय. आणि इतक्या सुंदर प्रकारे नियोजन केलं या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ आप लास्ट पर्यंत बघा. चल भेटूया मित्रांनो पुढे व्हिडिओ मध्ये. मित्रांनो म्हणजे या ठिकाणी बघू शकता बेनरी ब्युटी इन साईट, म्हणजे इथं सर्व आपले फ्लावरचे व्हरायटी आणि सर्व फ्लावर ग्रो केले सर सर्वांनी, म्हणजे आपले यांनी बघू शकता मित्रांनो विविध प्रकारचे या ठिकाणी सर्व म्हणजे एकदम भारी, म्हणजे बघण्यासारखे फ्लावर ग्रो केले. ते आपण हे करू शकतो आपल्या विविध प्रकारचे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता टमाट्याची व्हरायटी आहे. तर लय म्हणजे सगळ्यात जास्त एवढं याच्यामध्ये बघितलं सगळ्यात जास्त हाईटची व्हरायटी आहे. तर आपण दादांना विचारूया त्याच्याबद्दल माहिती. दादा सांगत आहोत. आपली जी 30 प्रकारचे टमाटे लावलेले आहे आपण. हा हा हिच्यावर जो स्प्रे घेतलेला आहे आपण ॲग्रो होमिओपॅथीचा स्प्रे घेतला किंवा समोर बोर्ड पाहू शकतो तुम्ही. तो ॲग्रो होमिओपॅथी स्प्रेमुळे तुम्हाला एवढी वाढ दिसते. प्रकारचे हा वांगे ब्रिंजल टोमॅटो आहे, हा वायलेट टोमॅटो आहे, हा काशी टोमॅटो आहे, हा जो स्ट्रॉबेरी टोमॅटो आहे, हा चेरी मधला येलो टोमॅटो आहे, हा चेरी मधला येलो मोठी व्हरायटी, आणि हा आपला नॉर्मल टोमॅटो आहे, आणि हा जो आहे हा भोपळा टोमॅटो आहे, हा भोपळा हा सुंदर भोपळा टोमॅटो. अशी आणि तिकडे आपले 4-5 व्हरायटी आहे ब्रिंजल टोमॅटो ते त्याला टोमॅटो. हा मित्रांनो म्हणजे तुम्हाला मी एक AI ची शेती दाखवतो. विदाऊट AI ची कशी काय असते आणि AI ची कशी काय असते हे बघा मित्रांनो. AI चा ऊस म्हणजे विदाऊट AI चं म्हणजे काहीच नाही, आपलं नॉर्मल शेती केली ते. हा तिकडचं पण बघा नॉर्मल आहे आपलं, आणि इकडे बघा AI चं यूज करून आपली म्हणजे शेती केली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो ऊसाची साईज वगैरे डायरेक्टली म्हणजे बराचच फरक पडतो AI वरनं केल्यावर. हे बघा मित्रांनो इकडं पण बघू शकता AI. म्हणजे मित्रांनो बरंच फरक पडतो AI आणि विदाऊट AI. मित्रांनो डायरेक्टली 20 फूट बघू शकता ऊसाची जे आपल्या आणि AI चा वापर करून केलेले आहे. तर म्हणजे विचार करण्यासारखे डायरेक्ट AI आपल्या नॉर्मल शेती पक्षात तुम्ही विचार करू शकता. डायरेक्टली 20 फूट असं ऊस त्यांनी म्हणजे ग्रोथ केलं ऊसाचं. व्हरायटी पण एक नंबर आहे. मित्रांनो या ठिकाणी आपले म्हणजे जेवढे शेतीमध्ये लागणारे इन्स्ट्रुमेंट बघू शकता. आणि मित्रांनो इथं स्वागत यात्रामध्ये आपण एंटर करतोय. बघूया कस काय मध्ये. आपले मित्र म्हणजे मंगेश भाऊ यांनी लय मोठं हेल्प केले आपल्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी, आणि आपण पण त्यांना मदत केली व्हिडिओ काढण्यासाठी, नाही का? बरोबर आहे ना? ओके. हो बघू शकता मित्रांनो. हा भरपूर आहे तो त्यांचं म्हणजे त्यांचे मत. मित्रांनो बघू शकता काय क्वालिटी आहे इथं. वातावरण वगैरे सर्व शेतकरी वगैरे आपले मित्र शेतकरी सर्व सर्व बसले, आणि आपले मंगेश भाऊ बघा काय सांगतोय. आता इथे येऊन झोपून घ्यावं, कारण बदलू प्रवास झाला. हा डायरेक्ट 110 एकर फिरून आलाय म्हणून डायरेक्ट जाम झालाय. तो सांगू राहिला घरून ट्रॅक्टर घेऊन आलो असतं ते परवडलं असतं, पुरं फिरलं असतं. एक नंबर म्हणजे असं नेचर वगैरे. तरी मित्रांनो आमचं म्हणजे काम असतील, मसाले पापड वगैरे पुरत झालं नाही. बघूया आता पुरं कव्हर करायच्या माग लागू. मित्रांनो इथं आपण म्हणजे ऍक्वाकल्चरचे बघायला चाललोय. तर बघू शकतो ऍक्वा म्हणजे पुरं आपलं माशांची खेकड्याची शेती केली जाते. त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती वगैरे जाणून घेऊया. चला मित्रांनो ऍक्वाकल्चर म्हणजे ऍक्वाकल्चर करण्यासाठी मासे पालन त्याच्यासाठी बरेच इथं पॉन्ड म्हणजे तळे केले. बघू शकता मित्रांनो पुरं मेंटेन ठेवता. 1 2 3 असे 4-5 तळे आहे त्याच्यामध्ये मासे सोडलेले. तर पुरं म्हणजे काय अन्न असेल ते सुद्धा सर्व देत आपलं सर्व लक्ष असतं पूर्ण. बघू शकता मित्रांनो या ठिकाणी असे मासे सोडले.
क्रमांक 2 या स्टॉलवरती, म्हणजे स्टॉल नाही इथं शेड आहे त्याच्यावर आपण म्हणजे बघण्यासाठी आलो स्टॉल वगैरे. तर बघू शकता मित्रांनो, सर्व म्हणजे स्टॉल वगैरे लागले आपल्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी. हे बघू शकता या ठिकाणी. दादा याच्याबद्दल थोडी माहिती सांगू शकता का? माहिती सांगू शकता का? हा सांगा. सर आम्ही ऍक्च्युली बोरवेलचं रिचार्ज करतो. हा, हा. बोरवेलची जी केसिंग पाईप असतात मातीच्या झाडातून लागलेले असतात, त्यामुळे काय होतं, मातीत साठलेलं पाणी असतं ते केसिंग मधून आधीचं पास व्हायचं. सरकारनं केसिंग अशा प्रकारे काचा मारतो 0.5 इंची एक काच मारतो, जेणेकरून जे मातीत मुरलेलं पाणी असतं ते केसिंग पाईप मधून आतमध्ये जातं आणि बोरवेलला नेतं. पावसाळ्यामध्ये आपण पावसाळ्यानंतर धन्यवाद सर सांगितल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सरांपासून म्हणजे शार्प केंद्र असं म्हणू शकतो, जे आपण सरांपासून जाणून घेऊ त्याच्याबद्दल माहिती. नमस्कार, माझं नाव प्रीतम गोळे आहे. मुरगप्पा वॉटर टेक्नॉलॉजी अँड सोल्युशन्स या कंपनीचा मी प्रतिनिधीमधून आज बारामती कृषी प्रदर्शनामध्ये आज कार्य. तर आमचे MWT नावाचे डिव्हाइस आहे, उपकरण आहे, ते तुमचे पाण्याचे क्षार आहे, क्षारला विघटित करायचं काम करतं. थोडक्यात जर सांगायचं झालं, ते तुमच्या पाण्यामध्ये जे क्षार घटक असतात, सोडियम आणि क्लोराईड, हे जे आयन्स पासून एकत्र आलेलं क्षार जे असतं त्याला विघटित, त्याला फोडायचं काम करतं, त्याला एकत्र केमिकल रिॲक्शन करून देतं, जेणेकरून तुमचे पाईपलाईन चॉकअप होणे, ट्रिप चॉकअप होणे, जमिनीवर पांढरा थर येणे, त्या गोष्टी होत नाही. याचा फायदा असा होतो, ट्रिप चॉकअप न झाल्यामुळे पाणी एक साथ कंटिन्युअस जातो, तुम्हाला ड्रीप सारख्या बदलावं लागणार नाही. आणि पांढरा थर जो जमिनीवर तयार होतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान होतं. जमिनीचे पाणी जमीन ठेवण्याची क्षमता कमी होते. पांढरा थर जर नसेल, जमिनीत पाणी जमीन ठेवण्याची क्षमता वाढते. त्याच्यामुळे तुम्ही जे झाडांना खतं देतात, पिकांना जे खतं देतात त्याचं चांगल्या प्रमाणात विघटन होतं. त्याच्यामुळे तुमचं पीक चांगल्या प्रमाणात ते अपटेक करतं आणि तुमच्या पिकांची भरघोस अशी उत्पन्न होईल. मित्रांनो, या ठिकाणी सर्व इन्स्ट्रुमेंट आणि ट्रॅक्टर्स वगैरे जसे की शुगर केन हार्वेस्ट करण्यासाठी आहे, म्हणजे हार्वेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये हार्वेस्ट केलेलं मटेरियल घेऊन जाण्यासाठी कारखान्यावर हे. आणि दुसरं आपलं बघू शकता हे ट्रॅक्टर आहे, पोल उचलण्यासाठी, नीट ड्रिलिंग करण्यासाठी. आणि इकडे सर्व इन्स्ट्रुमेंट आहे आपले शेतीमध्ये जे वापरले जातात ते या इथं. आणि हा हिंदुस्तान ट्रॅक्टर आहे मित्रांनो, भारी ट्रॅक्टर, एक नंबर क्वालिटी वगैरे. ओल्ड इज गोल्ड दॅट. मित्रांनो, म्हणजे या इकडे बघू शकता सर्व अलाइड बिझनेसेस फार्मिंगच्या रिलेटेड आपण करू शकतो, जसे शेळी पालन, म्हशी पालन, नंतर तिकडं पोल्ट्री फार्म इत्यादी, म्हणजे अलाइड बिझनेसेस आहे मित्रांनो, सर्व आपल्या शेतीमध्ये करू शकतो आपण. मला म्हणजे चांगलं वाटलं, शेतीमध्ये बरेच आपण असे करू शकतो अलाइड बिझनेसेस. हे बघा मित्रांनो, बरेच असे. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली आपल्याला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणजे अजून आपल्याला यूट्यूब चॅनलला शेतीचा व्हिडिओ येणार, तर बघा, तुम्हाला चांगलं वाटलं तर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.